आणि आज आहे ना शाळेच्या पिक्चरच्या निमित्ताने भाई सगळी शाळेची पोरं भेटलीत मला परत आज. थैलीला लागलेली पिशवी थोडीशी आणि हाताला लागली आणि जो आतमध्ये गेला तो नंतर मला बोलतो तुमको समज में नहीं आता क्या. गाडी असे कधी घ्यायला मग मागच्याला जो बसला होता ना त्याला सांगितलं भाई गाड्या स्लो कर, मग तो असा करतोय पाठवून गाड्यांना असं करतोय. अरे त्याला मी सांगतोय भाई असा स्लो हात दाखव गाड्यांना, कावळा तो करतो. असा करतोय. अरे मी राईडवरनं आलो पावसाळ्यात, बाहेर ठेवले, घरात ठेवायचं विसरलो आणि खपले ते. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल वॉइस फिल्म्समध्ये. तर आपण आज चाललो आहे, अचानकमध्ये प्लॅन झाला आहे मूवीचा. तर मी आणि गौरव चाललो आहे. आता गौरवसोबत कोण येतं आहे मला माहीत नाही, पण मी असंच आपल्या यूट्यूबची लिंक पाठवत होतो आपला या अगोदरचा व्हिडिओ. तर प्लॅन बनला अचानक आणि लाईटसुद्धा गेली, त्यामुळे आपण काही एडिटिंग करू नाही शकत. बोललो टाईमपास करण्यापेक्षा मोबाईल तरी जाऊन देऊ. तर चला मोबाईलला निघूयात आणि बघूयात हा क्रांतीज्योती महाविद्यालय इतका फेमस आणि इतका व्हायरल का चाललाय तो बघूयात. आपण पण एक्सपिरियन्स करूयात. चला. कोणाला विचारलेलं साल्या लगेच उलटा फिरलं काय, तोंड उलटा फिरलंस काय व्हिडिओ बोल ना आता बोल. सकाळपासून काय खाल्ला नाही तुम्ही सर? तुला बाळूचा फोन आला ना? नाही सर, थांबा. ठीक आहे सर. नाही जमत. ठेव मग पण. हा ठेव. आई बापाला विसरले, शाळेसाठी कसले येतात नालाय. तू कुठल्या शाळेमध्ये होता? नाही गेलाच ना. नमस्कार नमस्कार, बसा बसा. बबन चंदन म्हात्रे. हजर सर. हजेरी. नाव घेतलं बबन. तर आत्ता आहे ना सकाळपासून मी सांगितलेलं की कुठल्या तरी पिक्चरला जाणार आहे. तर गौरवने बोलवलेलं आणि आज आहे ना शाळेच्या पिक्चरच्या निमित्ताने भाई सगळी शाळेची पोरं भेटलीत मला परत आज. हा जो आहे ना भाई याला तर किती जवळजवळ शाळा सोडल्यानंतर भेटतोय, 10 वर्षानंतर भेटतोय. आणि ते पण पुढच्याच काय रे पुढच्या सीटला बसल्याला माहीत पण नाही. बॉडी आहे तशीच आहे ना. हा काहीच चेंज नाही आला. Few moments later. तर आत्ता खाली चालू आहे कारण शुभम आलाय खाली पुण्यावरून. तर चला त्याला भेटूयात आणि शेट काय म्हणतात ते बघूयात. तुझं या साईडचं, माझं या साईडनं इथून आपटलो डायरेक्ट. गाडीचं हँडल बघ असं पण नाही झालं, तो पडला, तो डायरेक्ट आत गेला. फक्त विचारलं क्या हुआ, आणि चुकी माझी पण नव्हती. ती माहिती त्यांची थैली असते अशी धरलेली अशी फिरवली, मग थैलीला लागलेली पिशवी थोडीशी आणि हाताला लागली आणि जो आतमध्ये गेला तो नंतर मला बोलतो तुमको समज में नहीं आता क्या. असं पण आता मी असं धरलं ना असं तो माझा मागं बसलेलं होतं. वा चाचा वा क्या ॲक्टिंग आहे बोलतो. आता पाजी असताना माहीत होतो. मग बोलतो की तुम लोग को समज में नाही तर तुम गाडी अशी. मी बोललो बघ चुकी तुझी आहे, तू पिशवीमध्ये घातली आणि रोडच्या मध्ये कोण चालणार आहे, तू आहे. असं बोलतो आजकाल के बच्चे ना क्या बोल. ठीक आहे बोला आजकाल के नाही, मी जुना बोललो चल निघतो मी. त्याच्यावर नाही विषय झालेला. तर पाजी बोलतो भाई क्या ॲक्टिंग आहे बोलतो. अरे नेमकं ते गोप्रो नाही नेलेलं रे, मी मजा आली असते ना, त्या मजा पाजीने मिमिक्री केली तरी जोरात झालं असतं. अरे म्हणजे पूर्ण असे तो कपिल शर्मा नाही काय करतो सेम तशी. तू काय बोलतो, तुझं काय आलेलं बोलतो. मी ब्रिजला थांबलोय, क्लच वायर आहे ना, मी फर्स्ट गिअर टाकला, ओके. मी क्लच दाबला, सेकंड गिअर पडला आणि क्लच वायर स्नॅप झाली. म्हणजे माझ्यासारखे आपले जे ब्लॉग मध्ये झालं ना सेम त्याच्यासोबत झाले रे. फक्त आपली क्लेश पूर्ण 2-3 असं तारावरती उरली होती, त्याची तर पूर्णच तुटली. कांड पण असं झाला, मी ज्या मेकॅनिकडे गेलो ना परत, हां सेकंड गिअरवरती माझ्या मागं बसलाय ना, तो दोन्ही साईडनं गाड्या अशा थांबवते, स्लो करा, यांना म्हणतो स्लो करा, आम्हाला जाऊ द्या, बाजूला व्हा, असं करतो. पण थांबवू नाही शकत आहे. थांबवलं तर गाडी तिथं गाडी तिथे बंद पडते. आता मला दिसतंय की मेकॅनिक असा एवढा जवळवर थांबवायची कशी गाडी सेकंड गिअरला. मग मागच्याला जो बसला होता ना त्याला सांगितलं भाई गाड्या स्लो कर, मग तो असा करतोय पाठवून गाड्यांना असं करतोय. अरे त्याला मी सांगतोय भाई असा स्लो हात दाखव गाड्यांना, कावळा तो करतो. असा करतोय. अरे
टेक ऑफ घ्यायचा घ्यायचा. मेकॅनिक थांबवायची कशी मला हा खूप मोठा डाऊट आहे. मम्मी आता काय क्लच वायर तर नाही, क्लच तर तुटले, गिअर तर काय पडायला झालेत. गाडी जशी आहे तशी स्टॉल होऊ दिली, धडक 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 जाऊन अशी थांबली गाडी. आणि त्याच्यावरचा ट्विस्ट, त्या मेकॅनिककडे गेलो, मी म्हटलं भाई क्लच वायर तुटले, मी तुला वाटलं तर क्लच वायर आणून देतो आणि मला क्लच वायर बदलून देतो, तिथून गाडी लांब पण घेऊन जाऊ शकत नाही घेऊन द्यायचं. भाई बी लाईक असं येतोय, थोडा असा उभा होतोय, असं गाडीकडे बघतोय, असा परत इकडे येतोय, परत असं करतोय, परत थोडा वेळ असं येतोय, बघतोय भैया इसका क्लच वायर नहीं दिख रहा है. नहीं दिख रहा है की इथून गेला इकडे गेलाय. भाईला टँक खोलायला येणं झालंय. बरोबर आहे, सगळे प्लास्टिक आणि फायबर आहे ना. भाई भी लाईक हमसे तो नहीं होगा. एक काम कर, तुझी गाडीची चावी दे, हे 100 रुपये तुला, मी माझ्या मेकॅनिक घेऊन येतो. माझ्या मेकॅनिककडे गेल्याच मला बोलतो, बोला शुभम सेठ काय कांड झाला, तुम्ही माझ्याकडे कसे काय आले. भाई तेरे को कैसे पता. तो म्हणता तुझं तोंडच असं आहे की तू माझ्याकडे आल्यानंतर मला समजतं की तुझ्यासोबत म्हणजे याच्यासोबत कांड झाले की तो त्याच्याकडे जातो, तुझा तो मेन ठरलेला आहे म्हणजे तो. मग तुला बोललो भाई क्लच वायर तुटले, म्हणते मग गाडी घेऊन येणार. अरे पागल आहेस का, क्लच वायर तुटले गाडी कशी घेऊन येऊ मी तुला घ्यायला आलो इथं, तू क्लच वायर तुटले मी गाडी कशी आणू. बोलतो कुठं क्लच वायर तुटले. मी बोललो गणपती माथ्यावरती पुण्यात. म्हणतो गणपती माथ्यावरून ही गाडी कोणाची, म्हणलं त्याचीच आणली बस. मग तो आला, टूल किट आणली त्यानं, क्लच वायर आणली. मग त्या भावानं खोलला सगळं, टाकी विकी त्याच मेकॅनिक जाऊ खोलला बिल्ला, क्लच वायर टाकून दिली, तिथून मी घरी गेलो. आणि मल्हारचा शॉट मल्हार भाई फोटो पाठवते भाई, कांड झाला. अरे काय झालं, याला वेगळं सांगतोय, मला वेगळं सांगतोय. याला म्हणतो की क्लच वायर तुटली आणि मी पडलो आणि हे गार्ड वगैरे बेंड झालं, आणि मला फोटो पाठवून सांगतो की नाही भाई फक्त क्लच वायर तुटली, बाकी काय झालं नाही. आता बघा क्वालिटी बघायची. शूज दे. आता मी आहे ना फ्लिपकार्टवरून हेच यूज म्हणजे मागवणार तो इगो इटली. अरे तो कोणतरी इन्फ्लुएन्सर पण आहे, तो हे करतोय, प्रमोट करतोय याला. त्याचं कांड असं आहे, हां मी एकाच पावसात राईड मध्ये यूज केला. इगतपुरीची राईड केली होती. सो इगतपुरीच्या राईडला मी घातला होता, घरी आलो भिजल्यानंतर दोन्ही साईडनं उकळलं, एकच राईड ना भाई. इगो इटली ना आलो म्हणजे मी पण घेणार होतो, माझं पण खराब झालंय. माझं असं नाही झालंय, मी राईडवरनं आलो पावसाळ्यात, काहीच झालं नाहीये त्याला. बाहेर ठेवले, घरात ठेवायचं विसरलो आणि खपले ते, तडकले पूर्ण कडक झाले ते. म्हणजे माझे चुकीने झाले ते. असं शूजचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण हे असं झालं. बेस्ट. चल 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 भेटू, नक्की. अरे ते होणार रे, तसंच असतं ग्रुपमध्ये तसंच. हां चल चालतंय चल. हां हे बघितलं काय चाललंय. चल झालं, चल. आता खालनं आली तरी पण बघायला पाहिजे कोणी खाली ते. बस आलो, चला घरी. हे बघा प्रॉपर चीज केक बनवा, चीज केक. आणि हा दुसरा, इथे तर प्रॉपर लेअर आलेत बघा. हे बघा यांच्यासाठी व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम बनवला आहे अनुदीदीनी, आणि तिकडे तो खाते बघा. आणि मी रोज बोलत असतो ना, श्रीमान दादा ETS खेळतोय. आता खरंच ETS खेळतोय. तर विषय असा होता की आपण थिएटरमधनं आलो, त्यानंतर आपला मित्र शुभम भेटायला आला. त्यानंतर मी काही सांगितलंच नाही की आपले मित्र भेटले होते, किती जुने मित्र होते. तर विषय असा होता की नॉर्मली मला गौरवने बोललेला, मी तिकीट काढली, एकटाच चालला आहे मूवीला. तर मग मी गेलो आणि आमच्या बरोबर पुढच्या सीटवरती ते दोघंजणं बसलेले. एक तर जो दिप्तेश होता तो तर काय पहिल्यापासूनच कुपोलीमध्ये, आणि जो दुसरा मित्र होता त्यांना ओंकार म्हणून आहे, त्याचं पण नाव ओंकार, माझं पण नाव ओंकारच. तर तब्बल शाळा सोडल्यानंतर एक 10 ते 9 वर्षानंतर आज त्याला भेटलो आहे. ॲक्च्युली तो इथे नसतो, पुण्यात असतो. आणि कसं आहे तुम्हाला पण माहिती आहे की मित्र एकदा गेले, सगळे त्यांच्या ह्याच्यात लागले कामामध्ये, तर कोण कोणाला भेटत नसते. तर असाच विषय होता, एवढं सांगायचं राहिलेलं. तर व्हिडिओमध्ये बघ थोडंसंच ते, पण कॅमेराचे आहेत सगळे, त्यामुळे काय आले नाही. थोडंसं जेवढं शूट करता आलं तेवढं केलं. आणि आता खातोय प्रॉपर चीज केक. चॉकलेट चीज केक. तर आता हा व्हिडिओ एंड करण्याची पण वेळ झाली.
तर हे खातो आणि तुम्हाला डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटतो. तर चला तर मग हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू आणि भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये.